एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे माझ्याजवळ. तर कुरुंदवाड भागात झालेलं आहे. तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही. हं. किशोरला पण कधी ऐकलं असला तर ऐकलं असेल. हं, एक कुरुंदवाड पासून तेरवाडला जाणारा रस्ता आहे. तेरवाड काय माहित नाही, कुठला तर जाणारा रस्ता आहे तिकडून. हं. तिथं काय झालेलं, मी चौथीत काय तिसरीत असताना ती स्टोरी झालेली. तिथं काय झालेलं की एकटा माणूस टू व्हीलरवरनं चाललेला रात्रीच्या वेळी. आणि रात्रीच्या वेळी चालू असताना त्याला एक रस्त्यावर अशी एक बाई दिसली, ठीक आहे. आणि ती लिफ्ट मागितली त्याच्याकडं. मग म्हणला की एवढ्या रात्री बाई आहे, तिला लिफ्ट देऊया आपण. मग ठीक आहे म्हणला, आणि त्यानं त्या बाईला लिफ्ट दिला, ठीक आहे. आणि ती बाई बसली मागं, आणि थोड्या वेळाने गेल्यानंतर तिच्या कानाजवळ गेली आणि म्हणली की तू 10 दिवसात मरणार आहेस, बर. ठीक आहे. आणि तू 10 दिवसात मरणार आहेस आणि तुझी जिंदगी संपली म्हटली. आणि तो परत मागं वळून तिला बघायला गेला, तर त्या बाईकवरती बाईच नव्हती, अरे बाप. ठीक आहे. आणि एक कॉन्स्पिरसी थिअरी होती की काय खरोखर झालेलं माहित नाही. मग त्यानंतर तो घरी आला आणि तो तापानं फणफणला. त्याला काय कळायचं बंद झालं. हं. आणि भीतीनं माणूस 10 दिवसानं मरून गेला स्वतः. बापरे. एवढा तो भिला, आणि तो स्वतः त्या भीतीनं मरून गेला. भीती म्हणजे तापानं आजारी पडून मरून गेला तो. आजारी पडून. ती शेवटी भीतीच शेवटी ना, ती शेवटी. ती बाई बोलली ती खरं झालं. हा, ती बाई बोलली ती खरं झालं. ते त्यांना सगळं घरात येऊन सांगितलं. त्यानंतर बहुतेक म्हणजे त्यानंतर काय झालं हे मला पण माहित नाही. काय जण म्हणतात की ती पोलिसांनी त्या बाईला शोधलं, मग ती बाई एक वेडी बाई होती की जी लोकांना असं थांबून सांगायची, काय पण बडबडायची आणि उड्या मारायची, डायरेक्ट उड्या मारायची, गाडीवरनं उडी मारायची ती. मग असं पोलिसांनी सापळायची. हा, टू व्हीलर बायका असं साईडलाच बसतात, नाही असं आपल्यासारखं पाय टाकून बसत नाहीत. साईडवर बसल्यावर उडी मारायला काय एवढं काय नसते, नाही लागते खरं. वेडी बाई आहे ना. पण असे खूप स्टोरीज आहेत ज्यामध्ये लोकांना काहीतरी दिसलंय किंवा काय जर सांगितलंय आणि ते मेलच, म्हणजे 10 दिवसात मरणार किंवा 20 दिवसात मरणार. किंवा हे तर एक लई कॉमन आहे, किंवा काहीतरी असं सुपर नॅचरल दिसलं, म्हणजे भूताच्या स्टोरीमध्ये कॉमन असते की त्याला ताप येतोच. भर ताप येतोय, ते तापाने मरते. त्याला भरपूर कॉमन आहे म्हणजे स्टोरीज मध्ये ते भूताच्या. म्हणजे हॉरर स्टोरीवर किंवा अशा स्टोरीवरून मला एक आठवते की आमच्या कॉलेजमध्ये एक हे होतं, कॉन्स्पिरसी थिअरी म्हणू शकतो किंवा रुमर होतं की दरवर्षी एक स्टुडंट आणि एक टीचर तर मरणारच. अरे बाप. दरवर्षी म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये होतं ते, हे तसं म्हणायचे लोक. आणि 4 वर्षात काय मी अनुभवलं, म्हणजे स्टुडंट 4 वर्षात मेलेच. आणि त्यांचं मी रिलेशन पण सांगतो काय, म्हणजे त्या 4 स्टुडंटचं कसं ना कसं तरी मी त्यांच्याशी इंटरॅक्ट केले असं आहे, किंवा रिलेशन मध्ये आहेत किंवा असं टाईप काय. मग फर्स्ट इयर मध्ये एकटा मुलगा होता. आम्ही म्हणजे आपलं काय असते एक्झामच्या आधी काय असतं, पीएलच्या आधी चाललो होतो. तो सांगलीचा मुलगा, तो सांगलीचा मुलगा होता. तर सांगलीच्या मुलगाबरोबर ज्या पीएलला आम्ही चाललो होतो नाही, फर्स्ट इयरची गोष्ट आहे. पीएलला जात होतो घरी आम्ही, आणि कॉलेजच्या समोरून वडाप करत होतो. ते आपले गाड्या असतात बघ, छोटा टमटम आम्ही वडाप. हा, तर तो माझ्या साईडला बसला. तिथं माझी त्याची पहिल्यांदा बोलणं झालेलं एका मुलगाबरोबर, सांगलीच्या मुलगाबरोबर. आणि तो सांगत होता की मी सांगलीला जातोय, या स्कूलमध्ये शिकलोय, ते सगळं झालं. आणि आम्ही एका बसमध्ये गेलो, बसमध्ये पण बोलत होतो. आणि तो सांगलीला उतरला, मी पुढे जाऊन सांगलीतून जयसिंगपूरला आलो असतो. आणि ती पीएल संपली, आणि ज्यावेळेला आम्ही आलो त्यावेळेला कळालं की एक मुलगा वारलाय कॉलेजमध्ये. आणि तो मुलगा तोच होता जो माझ्याबरोबर रिक्षामध्ये होता.
हो. आणि तो मुलगा पण कसा घरी जाऊन सायकलवरनं पडला, डोक्याला हम्म. काहीतरी खूप मार लागला आणि तो म्हणजे असं थोड्या दिवसांनी असं काहीतरी झालं. ही पहिल्या फर्स्ट इयरची ही स्टोरी होती काय. आणि फर्स्ट इयर संपताना काय सेकंड इयर सुरू होताना किंवा सेकंड इयरचं फर्स्ट सेमला एक हम्म. अशीच पीएल काय उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एकटी मुलगीनं होती ह्याच्यात या काय म्हणतात हॉस्टेलमध्ये. हम्म. तर ते सुट्टीमध्ये गेले होते आम्ही. कॉलेज सुरू झाल्यावरती त्या मुलगीचं फोटो ठेवून ते शांतता राखत नाही, एक मिनिट शांतता उभा राहतो तसं उभा राहिलो होतो आम्ही. आणि माझ्या साईडलाच फर्स्ट इयरचा एक माझा मेकॅनिकलचा होता, तो फर्स्ट इयरला होता आमच्याबरोबर, ते होतं ना कंबाईन. तर तो माझ्या साईडला उभारला आणि तो म्हटला की अरे कसं काय वारली, ही पण मेकॅनिकलची पोरगी होती, म्हणजे त्याची सिनियर होती पण मेकॅनिकललाच होती मुलगी आणि कसं काय वारली होतं, असं त्याच्याबरोबर संभाषण झालं माझं त्यावेळेला. पण तो मित्र चांगला होता, त्याचं बोलणं होत होतं, पण एक स्पेसिफिक इमेज की बाबा ती मुलगी वारल्या आणि त्याच्या त्या 1 मिनिट सायन्स त्यावेळेला तो माझ्या साईडला होता आणि तो माझ्यासमोर बोलत होता त्या मुलगी बरोबर. थर्ड इयरला तो मुलगाच वारला. बापरे. तो मुलगा माझ्या साईडला वरून बोलला होता ना, हे 3 डेथ्स किंवा काय असं ना, म्हणजे कसं तर तरी इंटरलिंक्ड वाटलं रे मला, म्हणजे थोडं असं म्हणजे कॉन्व्हर्सेशन झालंय पण किंवा ते एक हे आलतं बघ, आपल्या इंडिया गॉट लेटेंट मध्ये एक हे आलता मुलगा आलता बघ, तो जिथे जिथे गेलता तिथे सगळं बंद झालतं बघ. त्याप्रमाणे तुझं वाटतं विषय. शहाजी ज्या लोकांवर बोला ती मेल्यातच वाटतं. मी त्या मुलगीवर बोललो नव्हतो, पण त्या 2 मुलांच्यावर बोल. दुसरा जो मेकॅनिकलचा त्याने पण म्हणजे मुलगा चांगला होता असा, पण त्यावर काय झालं कुणा सोबत जाऊन म्हणजे असं 3 वर्षात तर 3 डेथ भेटले आणि 4थ्या वर्षी एक डेथ झाली मुलग्याची, त्याचा पण ऍक्सिडेंट डेथ झाली. आणि तो काहीतरी आमच्या पाहुण्याच्या म्हणजे खूप लांबचे पाहुणे होते, त्यांचा मुलगा होता असं काहीतरी, म्हणजे शहराच्या कुमार अंकल आहेत ना, त्यांच्या कोणतरी पाहुण्यातला होता मुलगा तो. आणि कॉलेज रिलेटेड तर लय असतात कॉन्स्पिरसी थिअरीज आमच्यात. तर एक अजून एक आहे की आमच्या कॉलेजला 3 गेट आहेत, गेट 1, गेट 2, गेट 3. आणि गेट 3 आणि गेट 2 आहेत ना, ते असे कोपऱ्याला आहेत, म्हणजे आता समज असं कॉलेजचं कंपाऊंड आहे चौक, तर इकडं हॉस्टेल आहे, तर हॉस्टेलचा एक गेट आहे म्हणजे हॉस्टेलची मुलं यावं म्हणून. इकडे गेट आहे ते तिकडचं कोण असते, मग तिकडनं एंट्री, असे 2 एंट्री आहेत. आणि मधलं जे गेट 1 आहे ते सगळ्यात मोठं गेट आहे, पण ते गेट कायम बंदच असते, ते गेट उघडतच नाहीत ते लोक. आणि मी फर्स्ट इयरला असताना मला ती स्टोरी सांगितली होती, म्हणजे ते खूप फेमस आहे अशी स्टोरी काय, म्हणजे त्या कॉलेजची. गेट 1 पण कसं आहे माहिती काय, मेन कॉलेजचं गेट आहे मोठ्याच्या मोठे, आणि त्या गेटच्या दोन्ही साईडला मोठे मोठे जुने असे पिंपळाचे झाड आहेत. पिंपळाचे काय कशाचे झाड, बनियन ट्रीला काय म्हणतात, वड, हा म्हणजे झाड आहेत मोठे, वडाचे झाड आहेत, जुने आहेत म्हणजे मोठे मोठे असे. तर ते गेट बंद आहे, ते काय म्हणतात की ते गेट हॉन्टेड आहे म्हणतात. ते जे गेट आहे ना, गेट हॉन्टेड. आणि त्या गेट मधनं कोण गेलं की ते काहीतरी होतंय किंवा मरते, म्हणून ते गेट कायम बंद असते आणि ते दुसरे गेट चालू असते. चल ठीक आहे. तर एवढं फेमस झालं म्हणे की, म्हणजे तो मुलगा सांगत होता स्टोरी मला फर्स्ट इयरच्या मुलांना, की एवढं फेमस झालं होतं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे लोक आहेत ते कॉलेजला आले होते. तिने म्हणले होते की तुम्ही अभियांत्रिक तुमचं कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे तुमचं, तरी तुम्ही असं असायंटिफिक कसं काय वागताय किंवा अशा अंधश्रद्धा कशा पाळताय आपलं. मग ते तसं म्हटल्यावरती ते त्यांचं काहीतरी कॉन्फरन्स झाली आणि तिने म्हटलं की आम्ही त्या गेटमध्ये जाऊन दाखवतो. आणि आता ही स्टोरी खरी आहे खोटी आहे मला माहित नाही, म्हणजे काय म्हणतात किती बिलीव्ह करायचं करा. मग ते जेव्हा खोटी बनवू शकतं, ते फर्स्ट इयरच्या मुलांना भीती करायला पण सांगितलं. ते अंधश्रद्धा निर्मूलन ते कॉन्फरन्स घेतली असं नसते, त्यांचं ते नॉर्मल सुपरस्टिशन वगैरे पाळून इंजिनिअरिंग कॉलेज असेल सगळं झालं. मग तिने काय म्हणलं, तुमचे डिरेक्टर म्हणजे तुमचे कॉलेजचे डिरेक्टर आहेत, ते त्यांची गाडी आणि आमची गाडी त्या गेटमधनं जाणार आज, आणि आम्ही चाललोय सातारा साईडला कुठे चाललो, बघा आम्हाला काय होतं.
तर त्याच्या हम्म. गाड्या निघाल्या म्हणून आणि पुढे जाऊन त्या गाड्यांचा ऍक्सिडेंट झाला. दोन्ही पण आणि हा गाड्यांचा ऍक्सिडेंट झाला असं म्हणतात. आणि जी मॅडम होती, डिरेक्टर मॅडम होती, ती मॅडम अजून पण लंगडत चालतात. म्हणजे तू नोटीस कर, अजून पण लंगडत, असं त्यानं मला सांगितलं. त्या मुलग्याने सांगितलं अजून पण लंगडत चालतो, नोटीस कर. त्यांच्या पायाला लागलं काय तरी, काय म्हटलं काय. आणि एक दिवस काय झालं, हॉस्टेलमध्ये गरम पाणी येत नव्हतं सकाळचं आंघोळीला. त्यामुळे हॉस्टेलमध्ये एवढा मोठा राडा झालता की नाही, म्हणजे लिटरली सगळी मुलं असं गोळा झालते अशी, आणि म्हणजे रेक्टरच्या नावाने शिवाय आहे ते असं फुल राडा झालता काय. आणि दुसऱ्या दिवशी त्या मॅडमनं हे घेतलेली, कॉन्फरन्स घेतलेली किंवा असं मीटिंग घेतलेली की बाबा तुमचं काय असतं ते सांगा आणि आम्ही सॉल्व्ह करूया असं हे ते. आणि त्यामध्ये सगळे ते ग्रीव्हन्सेस सांगत बसले लोक की आमचं तिथं पाणी येत नाही, प्यायचं पाणी चांगलं नाही आहे. त्यात एकटा मुलगा उभारलाय काय, म्हटलंय मॅडम ते गेट नंबर 1 का बंद असते इथं डायरेक्ट. सगळ्यांच्या पुढं मी पण होतो त्या मीटिंग मध्ये. म्हणजे ते फुल म्हणजे हॉस्टेलची सगळी मुलं होती, ते सगळ्यांच्या पुढे विचारलं मॅडम. आता मॅडम त्या तोंडावर कळते ना की वेळ प्रश्न आहे का विचारलाय. मॅडम गप्पच. मॅडम वॉज लाईक नो रिस्पॉन्स, नो कॉमेंट्स. आणि सगळ्यांनी बोलले मॅडम नो कॉमेंट्स. म्हणजे असलंच काय ते त्याबद्दल मग तसं. मग मॅडम लंगडत चालत होते की नाही, काय नोटीस केलं काय ते नाही आलं, ते मी बघितलं नाही कधी. पण ते त्या मुलगाना एवढं असं नॅरेट करता की नाही असलं एकदम. मला पण नेमकं काय होतं, काहीतरी सुट्ट्याच पडलेल्या आणि आम्ही लेट जाणार होतो, 2-3 दिवस लेट जाणार होतो. अख्खं हॉस्टेल रिकाम होते. त्यामुळे ते वाईफ पण तशी झाली. त्यानं ते वाईफ बघूनच आम्हाला सांगितलं ही स्टोरी. प्रत्येक मला तर वाटतं प्रत्येक मध्ये असं म्हणतातच की हे ग्रेव्हयार्ड वरती बनले कॉलेज. हो. इव्हन एमएससीबी कॉलनी आम्ही राहत होतो ते पण आम्ही म्हणायचो की ही पडीक जमीन होती, तर ग्रेव्हयार्ड होतं आणि त्याच्यावर त्यांनी आता कॉलनी बांधले. रात्रीचं फिरायचं इकडे तिकडं. आता ह्या फ्लॅटच्या खाली कुठलं तर पुरातन काळाला डायनोसॉर असणारच आहे की, म्हणजे पॉसिबिलिटी लई आहे तसं. कोण कोणतरी मिळायला असणारच आहे. तिथे तर बिलियन वर्ष पृथ्वी आहे आपली, कोण ना कोणतरी मिळेल. अशा स्टोरी पण असतात की प्रत्येक गावात एक असा म्हातारा असतोय ज्या म्हाताऱ्याकडनं भूतानं तंबाखू मागितला असतोय. असा प्रत्येक गावात एक म्हातारा असतोय. होय, माझ्याकडनं भूतानं तंबाखू मागितलेला, रात्रीच बसलेलो आणि 12 वाजले पुढे गेलते आणि कोणतरी आलं भूतासारखं. म्हातारा तर जाऊ दे, म्हणजे तिथे एक भूत आहे, ती रात्रीचं जर तू गेला तर मागणं येते आणि तंबाखू मागते. तुझं तंबाखू तू काय बघायचं नाही, तंबाखू द्यायची नाही, पण तुझं तंबाखू केला. आणखी काय स्टोरी गावाकडे आमच्या, तर खूप वर्षापूर्वी, खरे आहे खोटे माहित नाही मला, तर 2 वाड्या असतात, वाड्या आहेत आमच्या गावात. तर वेगवेगळ्या जातीतली पोरगा आणि पोरगीचं प्रेम होतं आणि त्यांनी लग्न करतात. मग जे पोरगीच्या घरातले असतात ना, एक दिवस तिला घरी बोलवतात वगैरे, म्हणजे काही वर्षानंतर वगैरे, म्हणजे व्यवस्थित बंद झाल्यावर पोरगी जाते घरी त्यांच्या. आणि नंतर काही दिवसांनी पोरगा तिला आणायला जातो तिच्या घरी. तो वाटेत जात नाही ना, पोरगीच्या घरातले ठार मारतात आणि खून करतात त्याचा. त्यानंतर तिथं अशी म्हणजे अफवा आहे की तू असं एकटा जर रात्रीचं गेलास तिथं 12-1 वाजायच्या आसपास, तर तुला असं गाडीवर जर असतील तू, तर गाडीवर कोणतरी बसलेलं जाणवतं आणि तुम्हाला कानात म्हणते की मला माझ्या बायकोकडे घेऊन